महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण मी आता तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच क्लिकवर तब्बल 1892 कोटी 61 लाख रुपयांचा थेट निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, 1892 कोटी रुपये एकाच क्लिकवर थेट लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेलेले आहेत। आणि हे पैसे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे, जो आज थेट डीबीटीच्या द्वारे बँक खात्यात जमा केला जात आहे। पण थांबा, कारण यापेक्षाही मोठी बातमी तर पुढे आहे आणि ती बातमी ऐकली तर तुमचे हजारो रुपये बुडू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच बंद करायचा नाही, तो शेवटपर्यंत लक्ष देऊन बघायचा आहे। आणि बांधवांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली सबस्क्राईब बटन दाबा आणि नोटिफिकेशन बेल ऑन वरती टाका, कारण अशाच महत्त्वाच्या बातमी सर्वात आधी फक्त आमच्या चॅनलवर येतात। आणि एकही अपडेट चुकायची नसेल तर सबस्क्राईब करणे गरजेचे आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज जो निर्णय झालेला आहे तो एक ऐतिहासिक निर्णय आहे, कारण सरकारने एकच हप्ता नाही तर नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून एकत्र 4,000 रुपये एकाच क्लिकवर तुमच्या खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एवढंच थांबायचं नाही, तर याचबरोबर पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 रुपये ते 19,000 रुपये पण याच बँक खात्यात डीबीटीच्या द्वारे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच एकूण बघितलं तर काही शेतकऱ्यांना 21,000 रुपये मिळणार आहेत, तर काही भाग्यवान शेतकऱ्यांना 23,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 24,000 रुपये देखील एकाच वेळी मिळणार आहेत। आणि हे पैसे येण्यासाठी जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटे लागतात, कारण डीबीटी प्रक्रिया असल्यामुळे सरकारने एकदा बटन दाबले की अर्ध्या तासात तिकडून पैसेचं बटन दाबलं की तुमच्या खात्यावरती अवघ्या 30 ते 35 मिनिटात पैसे यायला सुरुवात होते। म्हणजेच यामध्ये तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही, त्या दलालाला पैसे द्यायची गरज नाही किंवा दुसरं काही करायची ही गरज नाही। शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहणार आहोत कोणत्या 12 जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे मिळणार ते सांगतो, पण लक्ष देऊन बघा। पहिला जिल्ह्याचं नाव आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 967 कोटी रुपयांची मंजूर निधी झाला आहे। आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000, तर काही शेतकऱ्यांना 21,000, तर काही भाग्यवान शेतकऱ्यांना 20,000 रुपये देखील मिळणार आहेत। आणि नमो शेतकरींचे 4,000 वेगळेच, म्हणजेच 22,000 ते 25,000 रुपये एका शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर दुसरा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यासाठी देखील 147 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर झालेला आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर काही भाग्यवान शेतकऱ्यांना 17,000 रुपयापर्यंतचा हा निधी राज्य सरकारकडून आता भेटणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधव आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि ही खुशखबर ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, तिसरा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण डीबीटीच्या अंतर्गत संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे। या जिल्ह्यातील नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा भरपाईचे असे पैसे दोन्ही मिळून खात्यामध्ये येणार आहेत। तर चौथा जिल्हा आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 140 कोटी रुपये हे राज्य सरकारकडून मंजूर झालेले आहेत, तर काही शेतकऱ्यांना 19,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये, तर आणि त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील। आणि बांधवांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वाच्या आमच्या बातम्या सर्वात आधी आम्हीच देतो आणि
मिळणार आहे. नोटिफिकेशन तर शेतकरी बेल बांधवांनो, ऑन वर ठेवा जेणेकरून धाराशिव एकही जिल्ह्यातील अपडेट शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून चुकणार हा व्हिडिओ नाही. तुमच्यासाठी पण अत्यंत शेतकरी महत्त्वाचा आहे. बांधवांनो, यामुळे आता एक चॅनलला महत्त्वाची गोष्ट लवकरात लवकर सांगतो सबस्क्राईब जी करून घ्या. ऐकणे व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी आणि अत्यंत तुमचे गरजेचे पैसे आहे. सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री हे देखील आम्हाला साहेबांनी कमेंटवरून नक्कीच सांगा. स्पष्टपणे सांगितलेले शेतकरी आहे बांधवांनो, की हे पैसे मिळवण्यासाठी आता दोन बांधवांनो, महत्त्वाची कामे एक करणे अत्यंत महत्त्वाची अत्यंत गोष्ट सांगतो. अनिवार्य आहे. जी ऐकली नाही आणि तर जरी दोन तुमचे कामे केली सगळे नाही पैसे तर बुडतील. मग पुढे काय शेतकरी होईल मित्रांनो, ते हे एका पैसे तुमचे भेटण्यासाठी नाव तुम्हाला यादीमधून दोन काढले कामे जाईल. करायचे आहे. नवं शेतकरी ते दोन योजनेचे कामे 4,000 इतके महत्त्वपूर्ण रुपये आहेत. तुम्हाला मिळणार याशिवाय तुम्हाला नाहीत. पैसे मिळणे तर याचबरोबर अशक्य आहे. पीक मुख्यमंत्र्यांनी विमा स्पष्टपणे भरपाईचे सांगितलं आहे 15,000 रुपये ते की 20,000 या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आणि दोन सर्वात कामे वाईट म्हणजे करणे काय माहिती अनिवार्य झालेले आहे. पहिलं काम तुम्हाला म्हणजे पुढेही मिळणार तुमचं नाही. बँक खाते त्यामुळे आधार कार्डशी ही लिंक दोन कामे करायचे आजची आज आणि करून दुसरे काम घ्या. आहे ते मोबाईल उद्यावरची नंबरशी ढकलू नका. जोडायचे. पहिले महत्वाचं काम आणि म्हणजे हे जर तुमचे काम बँक केलं नाही खाते तर आधार कार्डशी DBT लिंक आहे का प्रक्रियेत तुमचे ते पैसे तपासा. जर लिंक नसेल तर राहणार नाही. लगेच जवळच्या बँकेत जा आणि आधारशी लिंक करून घ्या. म्हणजे त्याचबरोबर करून DBT साठी अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी लवकरात लवकर जा पीएम किसान पोर्टलवर जा किंवा ते जमत नसेल तर जवळच्या सीएससी केंद्रावरती जा आणि तुमची केवायसी लगेचच्या लगेच पूर्ण करून घ्या. कारण ई केवायसी शिवाय तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही येणार नाही. हे लक्षात ठेवा. ही दोन कामे आजची आज करून घ्या आणि तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनाही सांगा. अनेक शेतकरी या माहिती अभावी आपले पैसे गमावतात. आता बघूया कोणत्या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10व्या हप्त्याची मिळून एकूण 4,000 रुपये आणि यासोबत पीक विमा भरपाई 15,000 रुपये ते 20,000 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहे. यासोबतच तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण DBT अंतर्गत संपूर्ण रक्कम मिळणार असून पीक विमा कंपनीने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी बांधवांनो, याचबरोबर तिसऱ्या जिल्ह्याचं नाव हिंगोली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाटपाचा लाभ मिळणार असून संपूर्ण रक्कम आता DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या जिल्ह्यात त्यांनी काळजी करू नका, कारण टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. आणखी एक मोठी बातमी, एका पीक विमा कंपनीने स्वतःहून कोर्टात न जाता खरीप हंगाम 2025 नुकसान भरपाईची रक्कम तातडीने देण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत, करावे लागणार नाहीत, वारंवार चौकशी करावी लागणार नाही. कारण कंपनीने स्वतःच मान्य केले आहे की ते पैसे देणार आहेत आणि ते पैसे थेट डेबिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही किती मोठा दिलासादायक बातमी आहे हे सांगायला नको. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? तर बघा, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन लवकरच येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे की स्वातंत्र्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना हे पैसे देण्याचे नियोजन सरकारने केलेले आहे. कारण या दिवशी बळीराजाला भेट देणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरे करणे असे सरकारला वाटते. अधिकृत तारीख जाहीर होताच आम्ही सर्वात आधी तुम्हाला सांगू. त्यासाठीच आत्ताच्या आत्ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्हाला कोणत्याही माहितीपासून वंचित राहावे लागणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना बंद झाली नाहीये. 4,000 रुपये नक्कीच येणार आहेत. त्याचबरोबर पीक विमा भरपाईचे देखील 15,000 रुपये ते 20,000 रुपये हे वेगळाच येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हे पैसे थेट DBTच्या द्वारे तुमच्या खात्यात येणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला आधार लिंकिंग आणि EKYC आजची आज करून घ्यायची आहे. एक दिवशी यासाठी उशीर करू नका. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकाला, शेजाऱ्याला शेअर करा, जेणेकरून कोणाचे पैसे बुडणार नाहीत आणि प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा पूर्ण लाभ मिळेल. आताच आमचे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर टाका आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.